विकिपीडियावरील संभाजी महाराजांविरोधात आक्षेपार्ह मजकूर. अभिनेता कमाल खाननेही विकिपीडियावर शेअर केला होता मजकूर. शिवप्रेमींच्या संतापानंतर विकिपीडियावरचा मराठीतला आक्षेपार्ह मजकूर हटवला. इंग्रजीतला मजकूर मात्र अजूनही कायम. संभाजी महाराज हे आमचे आदर्श आहेत असलं लेखन खपवून घेणार नाही. विकिपीडियाशी संपर्क करून वादग्रस्त मजकूर हटवावा. मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश. याबाबत नियमावली तयार करता येईल का, याबाबत केंद्राशी चर्चा करणार. शिवाजीराजे संभाजीराजे हे आमचं आराध्य दैवत. हा मजकूर कसा काढावा त्यासाठी गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना विनंती करणार. मंत्री प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया. संभाजी महाराजांना इथल्या एका व्यवस्थेनं कायम बदनाम केलं. सनातनी मनुवाद्यांनी कायम कांड रचले. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाडांचा आरोप. व्हीआयपी व्यक्तींच्या सुरक्षेचा आढावा. भाजप शिवसेनेसोबतच राष्ट्रवादीच्या नेत्यांचीही सुरक्षा कमी करण्यात आल्याची माहिती. ज्यांच्या जीवाला धोका नाही अशा नेत्यांना सुरक्षेची कमी. शिवसेना आमदार आणि नेत्यांच्या सुरक्षेमध्ये कपात केल्याने नेत्यांमध्ये नाराजी. सर्व आमदारांच्या मागे पुढे असणाऱ्या पोलिसांच्या गाड्या काढल्या. सुरक्षा कमी केल्यानं शिवसेना आमदारांमध्ये संताप. ज्यांना गरज असेल अशांना पुन्हा पोलीस संरक्षण मिळेल. आमदारांच्या सुरक्षेतील कपातीवर शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केला विश्वास. हे वेड्यांचं सरकार आहे. मंत्रालयामध्ये वेड्यांची जत्रा आहे. संजय राऊतांची टीका. तर गृह खात्यामध्ये पैसे दिल्याशिवाय कामं होत नाहीत. संजय राऊतांचा गंभीर आरोप. काँग्रेसचे नवनियुक्त महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्वीकारला पदभार. मरीन लाईन्सच्या बिर्ला मातोश्री सभागृहामध्ये पार पडला सपकाळांचा पदग्रहण सोहळा. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र येण्यासंदर्भात शिवाजी पार्कात पुन्हा बॅनरबाजी. महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झालाय. मराठी माणसांच्या हितासाठी दोघांनी एकत्र यायला हवं अशा आशयाचं बॅनर. भाजपचे आमदार मंत्री गणेश नाईकांच्या आमदारकीला आव्हान. ठाकरे गटाचे उमेदवार मनोहर महई यांची उच्च न्यायालयामध्ये आव्हान याचिका दाखल. मतदार यादीमध्ये घोळ करून निवडणूक जिंकल्याचा आरोप. बॉम्बे हॉस्पिटलच्या कामगारांकडून पगारवाढ केल्याबद्दल जल्लोष. ठाकरेंच्या शिवसेनेनं कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या पगारवाढीचा मुद्दा धरला होता लावून. हजारो मुंबईकरांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या टोरेस गैरव्यवहारातील आरोपींना बल्गेरियामध्ये दुकान थाटल्याची माहिती. आरोपींच्या बल्गेरियातील नागरिकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न. टोरेस गैरव्यवहार प्रकरणी आतापर्यंत 35 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त. टोरेस कंपनीशी संबंधित छोट्या मोठ्या वस्तू 7 ते 8 मोटार गाड्या आणि महागडे रत्न जप्त करण्यात आल्याची आर्थिक गुन्हे शाखेची माहिती. छत्रपती शिवरायांचं अरबी समुद्रातील स्मारक का झालं नाही असा सवाल करत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं आंदोलन. राष्ट्रवादी युवक मुंबईचे अध्यक्ष अमोल मातेले यांच्या नेतृत्वात करण्यात आलं आंदोलन. एकीकडे अरबी समुद्रामध्ये शिवरायांचा पुतळा उभारण्याचं काम सध्या कायदेशीर कचाट्यात अडकलेलं असताना दुसरीकडे शिवस्मारक समिती कार्यालयाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था. अंबाबाई मंदिरासाठी मुंबईमध्ये जमिनीची मागणी. फडणवीसांच्या तिरुपती दौऱ्यामध्ये टीटीडीच्या अध्यक्षांकडून करण्यात आली मागणी. भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं 17 मार्चला होणार लोकार्पण. या दिवशी तिथीनुसार साजरी केली जाणार शिवजयंती. शिवक्रांती प्रतिष्ठापनाचे संस्थापक राजूभाऊ चौधरींकडून मंदिराची निर्मिती. कोळसा भट्टीवरील तंदुरी ठाण्यातही बंद. भट्टीतून निघणाऱ्या धुरातून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासन अलर्टवर. तंदूर भट्टीऐवजी इलेक्ट्रिक भट्टीचा वापर करावा. पालिका प्रशासनाचं आवाहन. चेंबूरच्या आरसीएफ परिसरातून 9 बांगलादेशींना अटक. पोलीस परिमंडळ 7च्या विशेष पथकाची मोठी कारवाई. भिवंडीमध्ये जमिनीच्या वादातून 22 वर्षीय तरुणाची हत्या. प्रेयसीने फसवून तरुणाला बोलावलं आणि दगड आणि रॉडनं ठेचून केली हत्या. तरुणीसह 5 जणांना अटक. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांची सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसीय उपोषण. राज्यात एकच कुस्ती स्पर्धा घेण्याची चंद्रहार पाटलांची मागणी मान्य न झाल्यास मंत्रालयावर धडकण्याचा दिला इशारा. पुण्यात जीबीएसमुळे 9वा मृत्यू. वाघोलीमध्ये 34 वर्षीय पुरुषाचा ससून रुग्णालयामध्ये मृत्यू. रुग्णाला श्वसनाचा त्रास झाला होता आणि स्नायू कमजोर झाल्यानं मृत्यू झाल्याची माहिती.
पंढरपुरामध्ये भाविक आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी जीबीएस विभाग सुरू. आमदार समाधान आवताडेंनी घेतला विभागाचा आढावा. सातारा लोणंद जिल्हा परिषद शाळेनं राबवलेल्या अनोख्या उपक्रमामध्ये नातवंडांसोबत भरली आजी आजोबांची शाळा. उपक्रमाचे लोणंद पंचक्रोशीसह संपूर्ण जिल्ह्यातून कौतुक. अहिल्यानगर मनपाची थकबाकी 204 कोटींवर. मालमत्ता कर आणि पाणीपट्टीच्या वसुलीसाठी वारंवार सवलत देऊनही थकबाकीदारांवर कर भरण्यास टाळाटाळ. आयुक्तांकडून जप्तीची कारवाई तीव्र करण्याचे आदेश. नाशिकच्या शरणपूर रोड भागामध्ये अल्पवयीन मुलांची दहशत. पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दुचाकींवरती कोयत्यानं वार. परिसरातील बॅनरही फाडले. दहशत माजवण्याच्या उद्देशानं कृत्य. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. नाशिकमध्ये यंदाच्या रब्बी हंगामामध्ये कांदा पिकाची राज्यात उच्चांकी लागवड. आगामी काळामध्ये कांद्याचे उत्पन्न वाढणार असल्याचा अंदाज. राज्यामध्ये कांद्याच्या दरामध्ये घसरण होण्याची शक्यता. नंदुरबारमध्ये जागा नसल्याचं कारण देत सीसीआय कापूस खरेदीवर वारंवार बंद होत असल्यानं शेतकरी हैराण. खेडा खरेदी ही बंद असल्यानं कापूस कुठे विकावा शेतकऱ्यांसमोर प्रश्न. अहिल्यानगरच्या पाथर्डीमध्ये संत सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त 2 दिवसीय नाईक महोत्सवाचं आयोजन. सेवालाल महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक काढत महोत्सवाची सुरुवात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.